रूपक ज्या कथा रूपक कथेचं जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपाविषयी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की बा रूपक कथा म्हणजे काय असते, आकारानं लहान असते, परंतु त्याचा आशय, त्याचा अर्थ, त्याचा जो असलेला जो मतितार्थ आहे तर तो अतिशय मोठा असतो. त्या परीनं आपापल्या विचाराप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतं. अशा प्रकारचं या कथेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बा तशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचा लोकांच्या समोर किंवा वाचकाच्या समोर त्या ठिकाणी पायंडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ही रूपकथा म्हणजे काय किंवा वि स खांडेकर यांनी काय केलं किंवा मराठी कथेला एक दिलेली एक देणगी आहे. कारण याच्या अगोदर त्या ठिकाणी रूपकथा नव्हतीच. रूपकथा म्हणजे त्याप्रमाणे काय केलं किंवा उदाहरणामध्ये निसर्गामध्ये दिसणारे घटक आहेत. हा, निसर्गाचा आणि मानवाचा कशा प्रकारचा संबंध आहे त्या निसर्गावर आधारित लिखून त्याप्रमाणे मानवाला तशा प्रकारचं सूचना करणं, अशा प्रकारचं हे रूपकथेचं स्वरूप असतं. आणि आपल्या या रूपकथेच्या माध्यमातून लेखकांनी काय केले किंवा अशा प्रकारचे जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे, माणसाला जीवनामध्ये लागणारे जे आदर्श अशा प्रकारची मूल्य आहेत तर या मूल्याची मांडणी खांडेकरांनी काय केली की आपल्या रूपकथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून ही रूपकथा अतिशय प्रभावीपणे मांडण्याचं जे श्रेय आहे किंवा मांडण्याची जी ताकद आहे तर ही ताकद त्याप्रमाणे त्या ठिकाणी वि स खांडेकर यांच्याकडे होती. म्हणून याने या सुवर्ण कण, क्षितिज स्पर्धे, वेचलेली फुलं हे त्यांची जी रूपक कथा संग्रह आहेत. रूपक कथा संग्रह म्हणजे दुसऱ्यावर जाऊन त्याप्रमाणे काय केलं अशा प्रकारचं लिखाण करणं. आणि त्याप्रमाणे यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथाचा अनुवाद आहे. म्हणजे त्याप्रमाणे खलील जिब्रान हे लेखक आहेत तर याचं काय केलं किंवा अनुवाद केलेला आहे. म्हणजे आता अनुवाद करणं म्हणजे काय, उदाहरणामध्ये त्या ठिकाणी एखादी कादंबरी इंग्रजीमध्ये आहे, कानडीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, म्हणजे इतर भाषेमध्ये जी कादंबरी आहे तर त्या भाषेचं आपण काय केलं की आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहून काढणं. मग त्याला काय म्हणतो की आपण त्याचा अनुवाद केला. मग अनुवाद करून त्याप्रमाणे काय केली बा तशा प्रकारचा आपल्या भाषेमधून ती कथा किंवा त्या ठिकाणी ती कादंबरी आपण लिहिली. तर या प्रस्तुत कथामध्ये सुद्धा एक म्हणजे ही जी रूपक कथा आहे तर ती रूपक कथा खलील जिब्रान यांचं सुवर्ण कण नावाचं जे पुस्तक आहे तर जे म्हणजे रूपक कथा आहे त्या रूपक कथेचा अनुवाद त्या ठिकाणी वि स खांडेकरांनी केलेला आहे. आणि ही कथा सुद्धा त्याच्यामधलीच एक आहे. आणि या परीनं खांडेकरांनी द सृष्टीतील पानं, गवताचं पातं या घटकाच्या रूपकामधून माणसाच्या विविध प्रवृत्तीचे भावभावनाचे दर्शन त्या ठिकाणी काय केलेलं आहे ते घडवून आणलेलं आहे. म्हणून समाजामध्ये आपण त्या ठिकाणी वावरत असताना अनेक जण इतरांना आपल्यापेक्षा कमी समजतात. मी बडा तू बडा किंवा लहान जे माणसं असतील किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपण ज्यांना लहान समजतो अशा माणसांचा आपण त्या ठिकाणी काय करतो किंवा तशा प्रकारचा तिरस्कार करतो. म्हणून या मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी आपण विचार करत असताना याच्यामध्ये अशा प्रकारचं अनेक अशा प्रकारच्या कथा आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान कथा आपल्याला पाहायला मिळतात. मराठी साहित्यामध्ये विज्ञान कथा आल्या. मग या विज्ञान कथेमध्ये काय असते किंवा नवनवीन अशा प्रकारचे विज्ञान क्षेत्रामध्ये लागलेले जे शोध आहेत त्याच्यामधून तयार झालेले जे यंत्र उपकरणं आहेत. मग याचबरोबर विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर झालेला जो परिणाम आहे त्याची विचाराची दिशा कशा प्रकारची बदलत गेली आणि याप्रमाणे मानवी जीवन कशा प्रकारचं एकदम त्या ठिकाणी बदललं हे या विज्ञान कथेच्या माध्यमातून सांगितलं जातं. त्याचबरोबर या रूपक कथेप्रमाणे विज्ञान कथा हा एक प्रकार आहे, ऐतिहासिक कथा आहे. त्याचप्रमाणे म्हणजे उदाहरणामध्ये आपण आपल्या मागच्या 100 वर्षाच्या 200 वर्षाच्या किंवा त्याच्यापेक्षा अगोदर वर्षाच्या काळामध्ये एखाद्या आपल्या महापुरुषानं किंवा एखाद्या आपल्या त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी केलेले जे साहस आहे किंवा एखादे केलेले जे चांगले जे कार्य आहे तर या कार्याचे त्या ठिकाणी काय करणं किंवा तशा प्रकारचं माहिती करून घेणं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. म्हणून ही इतिहास अतिशय महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये लागू पडतो. त्याप्रमाणे म्हणजे अगोदर ज्या व्यक्तीने तशा प्रकारचं वर्तन केलं तशा प्रकारचं वर्तन पुढील काळामध्ये आपण वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला आपला इतिहास माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून त्याप्रमाणे ऐतिहासिक कथा, जातक कथा हा सुद्धा एक कथेचा प्रकार आहे. तर या जातक कथा म्हणजे काय किंवा गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मामधल्या कथा आहेत. आणि या परीनं या पूर्वजन्माच्या कथेमध्ये गौतम बुद्धाने त्या ठिकाणी काय केलं किंवा लोकांच्या मनावर उपदेश करत असताना लोकांचं मन परिवर्तन व्हावं यासाठी म्हणून त्यांनी काय केली किंवा लोकांच्या मनावर तशा प्रकारच्या या जातक कथा बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी त्या कथा या अतिशय परिणामकारक ठरल्या.
आणि या बौद्ध भिक्खूंनी लोकांना संस्कार करण्यासाठी जातकथाचा उपयोग केला आणि त्याप्रमाणे माणसानं सतत कशा प्रकारचा सदाचारी असण्याचा प्रयत्न करावा, दया करुणा त्याची अंगी असावी, त्याचबरोबर परोपकाराची भावना आपल्या जवळ असावी, औदार्य म्हणजे उदारपणा आपल्या जवळ असावा, अशा प्रकारची शिकवण त्यांनी काय केली की या ठिकाणी या जातकथेच्या माध्यमातून केली. त्याचबरोबर साहस कथा आहे, म्हणजे पराक्रमी पुरुषाच्या ज्या अशा प्रकारच्या ज्या मागच्या काळामध्ये त्यांनी केलेले जे अशा प्रकारचे पराक्रम आहेत त्याविषयी अशा प्रकारचं आपण काय करू किंवा तसं आपण त्यांच्या साहस कथा ऐकतो, याच्यामधून आपल्याला सुद्धा प्रतिकार करण्याची शक्ती लाभते. म्हणून हा सुद्धा एक साहस कथा हा कथेचा प्रकार आहे. रहस्य कथा आहे, म्हणजे उदाहरणामध्ये एखादी गुन्हेगारी घटना घडली, गुन्हेगारी घटना घडल्यानंतर या गुन्ह्याचं रहस्य कुठं आहे याचं शोधून काढणं, याला रहस्य कथा म्हणतो. त्याचप्रमाणे शेवटची जी अशा प्रकारचे या ठिकाणी अनेक जे कथेचे प्रकार आहेत त्या कथेपैकी रूपक कथा म्हणजे काय, वेगळ्या प्रकारची कथा म्हणजे रूपक या ठिकाणी वापरून मानवी जीवनाच्या मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न वि स खांडेकर यांनी या रूपक कथेच्या माध्यमातून हा केलेला आहे. म्हणून कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन आपण करत असताना शब्द अपुरे पडतात, मग त्या वस्तूचं परिपूर्ण वर्णन करणं आपल्याला कठीण बनतं. मग अशा वेळी त्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी उदाहरणादाखल दुसरी एखादी वस्तू वापरली जाते. तर याप्रमाणे या ठिकाणी एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला एखादं उदाहरण देत असताना त्या ठिकाणी त्या उदाहरण समजावं यासाठी म्हणून तशाच प्रकारची त्या ठिकाणी काय केलं जातं की आपण तशा प्रकारची कथा म्हणजे एक दुसरा दृष्टांत देतो आणि उदाहरण देतो आणि उदाहरण देऊन त्याप्रमाणे त्या मुलाच्या मनावर त्या ठिकाणी ते बिंबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्यावरलं सांगून याच्यावर घालणं आणि त्याप्रमाणे पटवून देणं याला रूपकथा अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणून या परीनं या रूपकथेचा आशय आपण त्या ठिकाणी लक्षात घेत असताना रूपकथा ही आकारानं जरी लहान असली तरी परंतु ते म्हणजे अर्थ जो आहे तर तो अतिशय अतिशय मोठा असतो आणि याच्यामधून आपल्याला पुढील काळामध्ये जीवनामध्ये जगण्याचा एक वेगळ्या प्रकारचा मार्ग लाभतो. याच्यामधून समाजामध्ये वावरत असताना माणसानं म्हणजे माणसाप्रमाणे कशा प्रकारचं वागावं, इतरत्र समाजातील लोकांना तशा प्रकारचा आपल्यापेक्षा कमी समजू नये किंवा मीच सगळ्यामध्ये मोठा आहे अशा प्रकारचे न समजता इतरांना सुद्धा समान अशा प्रकारचा आपण काय करावं किंवा वागणूक द्यावी, हा या रूपक कथेचा जणू तशा प्रकारचा आशय आहे. आणि या आशयाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात. म्हणजे लहान मुलांना त्या ठिकाणी काय होतात, कथा आवडतात. उदाहरणामध्ये आपण लहान आहोत आणि आपल्या घरामध्ये आजी आजोबा आहेत सर्वात जुने, मग त्या परिणाम रात्रीच्या वेळेला आपण काय करतो, आजी आजोबा जवळ झोपत असताना आजीला आणि आजोबाला त्या ठिकाणी आपण म्हणतो की मला काहीतरी कहाणी सांगा. कहाणी म्हणजेच काय, कथा आहे. मग त्याप्रमाणे अशा प्रकारचं विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, ज्याचं मी आता तुम्हाला त्या ठिकाणी विज्ञान कथेचं स्वरूप सांगितलं, ऐतिहासिक कथा म्हणजे काय हे सांगितलं, जातकथा म्हणजे काय हे सांगितलं, साहस कथा, रहस्य कथा, या कथेचे या कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. त्याप्रमाणे वरील प्रमाणे या ठिकाणी आपण कोणकोणत्या कथा आपण मराठी साहित्यामध्ये वाचतो किंवा विज्ञान कथा आहे म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये एखाद्या संशोधकाने केलेलं जे चांगलं काम आहे, चांगला शोध लावला त्यापणे त्या ठिकाणी काय करतो किंवा तशा प्रकारची त्या व्यक्तीचा आपण काय करतो किंवा पूर्णपणे तशा प्रकारचा प्रवास आपण वाचतो, त्याला विज्ञान कथा आपण म्हणतो. ऐतिहासिक म्हणजे इतिहासामध्ये घडलेल्या घडामोडीची माहिती आपण मिळवतो. म्हणजे जातकथा म्हणजे गौतम बुद्धाचं मी तुम्हाला सांगितलं किंवा त्या काळामध्ये गौतम बुद्धाने लोकांच्या मनावर त्या ठिकाणी परिणामकारक अशा प्रकारचे उपदेश व्हावेत यासाठी म्हणून गौतम बुद्धाने अनेक उदाहरणं देऊन त्या ठिकाणी लोकांना उपदेश केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी साहस कथा आहे किंवा कोणी कोणता कशा प्रकारचा पराक्रम केला, शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला देता येतं, महाराणा प्रताप यांचं उदाहरण देता येतं. तर अशा प्रकारच्या या साहसी व्यक्तीने आपल्या स्वराज्याची, आपल्या राज्याची, आपल्या देशाचं संरक्षण कसं केलं याची त्या ठिकाणी माहिती मिळते. रहस्यकथा म्हणजे एखाद्या गुन्ह्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळवता येते. तर हे जे कथेचे प्रकार आहेत तर या कथेच्या प्रकारापैकी ही एक त्या ठिकाणी विज्ञान कथा रूपकथा हा एक प्रकार आहे. म्हणून रूपकथेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण मुलांनो तुम्ही थोडं लक्षात घ्या, रूपक कथा म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे. म्हणून रूपक कथेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय असतं की बा ती रूपक कथा आकारानं लहान असते, तिच्यात अर्धघनत्व, असे समृद्धता
सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. लहान असणं म्हणजे काय, अतिशय छोटी कथा असते, परंतु थोड्याच शब्दामध्ये आपण एखाद्याला शब्द म्हणजे बोलत असताना त्या ठिकाणी जास्त बडबड करायला लागलो, जास्त बोलायला लागलो, तर याप्रमाणे समोरच्या माणसाला काय म्हणतो की बा हा त्या ठिकाणी नुसता बडबडे आहे, नुसता बोलतो, त्याचा तेवढा परिणाम होत नाही. परंतु एकाच शब्दामध्ये आपण उदाहरणामध्ये मुलं म्हणजे एखादा माणूस आपल्या समोर त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ करायला लागला, काहीतरी वेगळ्या प्रकारचं वर्तन करायला लागला, तर आपल्याला त्याला सांगायचं झालं तर आपण त्या ठिकाणी एकाच शब्दामध्ये सांगू शकतो किंवा शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्या माणसाला जास्त सांगावं लागत नाही, एवढं जरी शब्द म्हणजे याला काय म्हणतो आपण, परिणामकारक वाक्य म्हणतो. मग त्याप्रमाणे एवढ्याच शब्दानं काय करतो की बा तू माणूस हा शांत होतो. नाहीतर ग बस रे, ग बस रे, गप रे, थांब रे, थांब रे म्हणलं तर तो आणखीन त्या ठिकाणी जास्त बोलायला लागतो. आपल्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाहीये. म्हणून रूपक कथा ही काय असते की बा आकारानं लहान असते, तिच्यामध्ये आशय अतिशय समृद्ध आणि त्या ठिकाणी मोठा असतो. त्याच्यामध्ये नाट्यात्मकता असते, अलंकारिकता असते, म्हणजे भाषेमध्ये सुद्धा म्हणजे अलंकारिकता असते. त्याच्यामध्ये वेगळं नाट्यात्मकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संवेदन सरता असते, म्हणजे संवेदनपरता असते. म्हणजे संवेदना म्हणजे काय, उदाहरणामध्ये आपल्याला म्हणजे समोरच्या माणसाला एखादं जर घटना त्याच्या बाबतीमध्ये वाईट घडलेली असेल, ती पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या सुद्धा डोळ्यामधून त्या ठिकाणी काय होणे किंवा तशा प्रकारचं अश्रू आणणं, आपल्याला वाईट वाटणं, आपलं मन दुखावणं, आपल्याला सुद्धा त्याच्याप्रमाणेच दुःख होणं, म्हणजे त्यांच्या संवेदना त्या ठिकाणी काय झाल्या, आपल्यापर्यंत आल्या, अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला वाटत असतं. म्हणून त्याला तशा प्रकारचं संवेदनशीलता अशा प्रकारचं म्हणता येतं. म्हणून नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संवेदपरता ही रूपकथेची काही म्हणजे वैशिष्ट्ये आहेत. म्हणून आपल्याला एका वाक्यामध्ये सुद्धा त्याप्रमाणे विचारलं जातं किंवा रूपकथेचे वैशिष्ट्ये सांगा, तर या परिणाम आपल्याला याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे किंवा नाट्यात्मकता, अलंकारिकता, संवेदनपरता ही रूपकथेची त्या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत, सांगता आलं पाहिजे. म्हणून रूपकथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे त्या ठिकाणी होतो. खालील कथा त्याप्रमाणे वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईल. म्हणून त्याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे रूपकथा या आकारानं लहान असते, वाच्यात म्हणजे जास्त वाजवीपेक्षा जास्त त्या ठिकाणी काय करणं किंवा बोलणं, म्हणजे जास्त बोलणाऱ्या माणसाची किंमत नसते. हां, समोरच्या माणसाला काय होतं की याचं सारखंच असंच आहे, हे सारखा बरोबर करतो, सारखंच म्हणजे बोलतो, म्हणून त्याचा परिणाम समोरच्या माणसाला होत नाहीये, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे. परंतु एखादा न बोलणारा माणूस एखादा जर शब्द बोलला तर पूर्णपणे आपले मित्रांमध्ये आपण असाल, आपल्या घरामध्ये असाल, तर त्या घरातील लोकांवर आपल्या एकाच वाच्याचा परिणाम होतो. म्हणून त्याप्रमाणे आज जास्त वाचाळ असता कामा नये. म्हणून लक्ष्यार्थ म्हणजे आपल्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी असतं आणि याप्रमाणे यामुळे त्या ठिकाणी काय होत असते की बा ही रूपकथा ते प्रभावी बनते. म्हणून ही रूपकथेचे वैशिष्ट्य आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि या परीनं मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून किंवा या वि स खांडेकर लिखित या कथेच्या माध्यमातून त्याप्रमाणे गवताचं पातं म्हणजे गवताचं पातं अतिशय म्हणजे बारीक आहे, अतिशय लहान आहे, आपण त्याला क्षुल्लक म्हणतो. मग त्याप्रमाणे या गवताच्या पातावर आधारित अशा प्रकारची रूपकथा लिहित असताना, समाजामध्ये वावरत असताना माणसानं सुद्धा खालच्या स्तरातल्या मानल्या गेले जे अनेक जे लोक आहेत, तर या लोकांना कमी न समजता त्या ठिकाणी काय करावं किंवा तशा प्रकारचं या ठिकाणी आपण सुद्धा त्याला आपल्या बरोबरीनं मानावं. कारण आपला जन्म मातीत झालेला आहे आणि आपला शेवट सुद्धा मातीतच होणार आहे, याचा विचार त्या ठिकाणी आपण करावा. आणि या परीने या गवताचे पाते या रूपकथेच्या माध्यमातून माणसानं जीवनाचा आशय लक्षात घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पाठामधून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, प्रत्येक पाठामध्ये काहीतरी मूल्य असतात. त्या मूल्याचा आपण विचार करून तशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये जर आपण जर म्हणजे वावरलो किंवा जगलो तर नक्कीच आपण त्याप्रमाणे त्या ठिकाणी जीवनामध्ये यशस्वी होऊ. मग क्षेत्र कोणतंही असेल, आपल्याला इतरत्र त्या ठिकाणी म्हणजे वावरण्याची गरज नाही, फक्त आपला मार्ग अशा प्रकारचा आपण योग्य अशा प्रकारचं निवडण्याचं कार्य या पाठाच्या माध्यमातून किंवा या आशयाच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या या कथेच्या माध्यमातून आपल्याला सापडतो. म्हणून या परिणाम आपण त्या ठिकाणी काय करावं किंवा प्रत्येक पाठाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये सांगितलेला आशय कोणता आहे, याच्यामधला अर्थ काय आहे, ज्याप्रमाणे आपल्याला काय असतं किंवा आपल्याला प्रश्न असतो 1/3 सारांशचा असतो का नाही. मग 1/3 सारांश हा 5 मार्काला प्रश्न असतो
मग 1/3 सारांश हा मोठा दिला असतो. मग त्याच्यामध्ये आपण वाचून काय करायचं असतं किंवा त्याचा आशय आपण ओळखायचा आहे आणि त्याचा आशय ओळखून त्यापरीने आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून आपल्याला काय सुचवलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, याचा विचार करून आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये त्या ठिकाणी 1/3 सारांश लिहायचा आहे. 4 ते 5 ओळीमध्ये हे जास्त झालं. मग त्या परीने आपल्याला आपण जर योग्य अशा प्रकारचा त्याचा निष्कर्ष जर काढला, योग्य आशय आपण किंवा त्याचा अर्थ जर ओळखला, तर नक्कीच आपल्याला त्याप्रमाणे काय होईल किंवा तशा प्रकारचं आपलं सारांश लेखन उत्कृष्ट दर्जाचं होणं, आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळवता येतील. तशा प्रकारे या रूपक कथेच्या माध्यमातून आपल्याला कथा जरी लहान असली तरी त्याचा अनेक अर्थानं मोठा अर्थ त्या ठिकाणी घेता येतो आणि जीवनामध्ये अशा प्रकारच्या कथा अतिशय उपयोगी पडतात. म्हणून या रूपकथा सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला वि. स. खांडेकर लिखित गवताचे पाते या रूपकथेची प्रस्ताव मी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाठाला सुरुवात आपण उद्याच्या तासाला मी तुम्हाला पाठ पूर्ण करून देईन. तर या परीनं हा जो असलेला प्रस्तावना आहे तर ती हा प्रस्तावना ही संपली. धन्यवाद.